नमस्कार. प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था मर्यादित नांदेड यांच्या वतीने आज दिनांक 24 मे 2024 रोजी नांदेड येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये ऐतिहासिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यात 27 जोडपे विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ्याला सर्व धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. संत बाबा बलविंदर सिंग, बदन पयाबुदी थेरो, मौलाना नूरुल हुसैन इकबारी, हबप गंगाधर महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने हा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात वधूवरांना संसार उपयोगी वस्तूसह चांदीचे दागिने व कपडे भेट म्हणून देण्यात आले. या विवाह सोहळ्याला वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्याचे अध्यक्ष भरतकुमार कानिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा विवाह सोहळा कोणत्याही संघटनाशी व राजकीय पक्षाशी संबंधित नसून हा विवाह सोहळा दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आम्ही पार पाडत असतो अशी प्रतिक्रिया दिली. मी या मेळाव्याचा अध्यक्ष इंजिनियर भरतकुमार कानिंदे. आज या विवाह मेळ्यामध्ये 27 जोडपे या विवाह मेळ्यामध्ये विवाहबद्ध झालेले आहेत आणि या विवाहासाठी ही काही कोणती सामाजिक संघटना नाही किंवा राजकीय संघटना नाही, काही आंबेडकरवादी लोकांनी मिळून हा केलेला एक संघ आहे आणि त्या संघाच्या माध्यमातून आणि दानदात्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम झालेला आहे. आणि यासाठी आमचे मार्गदर्शक सुनील भरणे असो आणि आदरणीय आमचे भंतेजी पयाबोधीजी यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आहे. त्या मार्गदर्शनाखाली भंतेजींनी सर्व धर्माचे धर्मगुरूंना इथं त्यांच्या आग्रहावरून या सर्वांनी धर्मगुरू इथं पाचारण झालेले आहेत. त्यांनी सुद्धा या प्रसंगी आशीर्वाद दिलेला आहे आणि आम्ही जोडप्यांना कपडे रूपी भेट दिलेली आहे. त्यांना चांदीचे दागिने दिलेले आहेत आणि काही ज्या महिला आहेत दानसूर, त्या दानसूर महिलाच्या वतीने कुकर दिलेला आहे प्रत्येकाला. काही ते यांनी शीख धर्मगुरूंनी सुद्धा काही त्यांना गिफ्ट दिलेली आहे. आणि या माध्यमातून माझ्या आम्ही त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो आणि या नवनीत जोडप्यांना मी शुभ आशीर्वाद देतो आणि ते सुखा समाधानात नांदो. ते आमचं दुसरं वर्ष आहे. येणाऱ्या 2025 मध्ये सुद्धा आम्ही विवाहाचं आयोजन करणार आहोत. तेही मोठ्या प्रमाणात होईल. एक जवळजवळ 50 जोडपे तरी त्यावेळेस विवाहबद्ध होतील अशी आमची अपेक्षा आहे. जय भीम, जय भारत. जय भीम, जय मीम. आज यहाँ पर 24 तारीख 5वां महीना 2024 को प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था मर्यादा के जरिए एक बड़ा अजीमुशान प्रोग्राम हुआ है, बुद्ध विवाह मेड़ावा, जिसमें तकरीबन 27 जोड़ों ने नई जिंदगी गुजारने का काम किया है, नई जिंदगी की शुरुआत का काम किया है. और यहाँ पर आज जितने भी धर्मगुरु आए थे, बाबा बलविंदर सिंह जी सिख धर्मगुरु, भदनत पय्यो बुद्धि थेरो बुद्ध धर्मगुरु, मौलाना नूरुल हुसैन इकबारी मुस्लिम धर्मगुरु यानी मैं, गंगाधर महाराज हिंदू धर्मगुरु, और महिला मंडल के जितने भी हमारे बहनें माता आई हैं, जिला कलेक्टर अभिजीत रावत, जिला एसपी श्री कृष्ण कोकाटे, बिलखसूस यहाँ पर जितने भी लोग आए हैं, मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. खुदा से दुआ करता हूँ कि प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था, तकरीबन ये इसका दूसरा साल है बुद्ध मेड़ावे का, आने वाले साल भी इस तरीके से ज़्यादा जोड़े शादी के संबंध में बने रहे. इन सब से खुदा से दुआ है कि संस्था का काम हो. बिलखुसूस मैं अपनी आखिरी बात कहूँगा कि इस प्रोग्राम को कामयाब करने के अंदर हमारे खास भदनत पय्यो बुद्धि थेरो बुद्ध धर्म गुरु का बड़ा हाथ रहा है. मैं इनका शुक्रगुजार हूँ. इनके आशीर्वाद से ये सिर्फ एक समाज के लिए काम नहीं करते हैं, ऐसा नहीं है कि बुद्ध समाज के लिए काम करते हैं, ये इंसानियत के लिए काम करते हैं. और मुसलमानों के लिए भी, सिख लोगों के लिए भी, इंसानियत के लिए हमेशा भदनत पय्यो बुद्धि थेरो आगे खड़े रहते हैं. मैं इनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. खुदा से दुआ करता हूँ कि हर साल इस तरीके से संस्था ज़्यादा से ज़्यादा शादी का प्रोग्राम करे, समाज का कल्याण हो, हमारा महाराष्ट्र भारत तरक्की करे. बाबा साहब अम्बेडकर का, भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर का जो विचार है
जो आपके अच्छाई की बातें हैं संस्था उसे आगे करे। भगवान गौतम बुद्ध की जो विचार है संस्था के जरिए उस विचार को आगे करे। जय भीम, जय मीम। मी सर्वप्रथम प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था मर्यादित नांदेड ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड 2024 रोजी संपन्न होत आहे। मागील सुद्धा गेल्या वर्षी अशाच प्रकारचा महिलांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन एक भव्य दिव्य ऐतिहासिक हा सामूहिक बौद्ध विवाह सोहळा घेतलेला होता। तेव्हा 19 जोडपे सहभागी झालेले होते। हे प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्थेचं मोठं यश आहे। या वर्षी 2024 मध्ये 27 जोडप्यांनी सहभाग घेतला आणि ते परिणयबद्ध झालेले आहेत। या कार्यक्रमाचे संयोजक मार्गदर्शक सन्मान्य सुनील भरणे सर, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष इंजिनियर भरतकुमार कानिंदे सर आणि उपाध्यक्ष संघरत्न सोनसळे, सचिव हिरामन भगत, कोषाध्यक्ष कोंडीबा वासाटे, सहसचिव अभियंता भीमरावजी धनजकर आणि सर्व महिला त्यांची सर्व टीम, या टीमला मी धन्यवाद या ठिकाणावर देतोय। अशाच प्रकारे हा सामूहिक विवाह सोहळा होणं गरजेचं आहे। जे काही शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना सुद्धा या जोडप्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था सातत्यानं करत आहे। व्यर्थ खर्च टाळावा आणि कुठल्याही प्रकारचा डामडोल न करता आपण पैसा वाचवून अशा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपले मंगल परिणय विधी संपन्न करावेत। मी विशेष करून कार्यक्रमाचे उद्घाटक होते संत बाबा बलविंदर सिंह हमारे खास मित्र मौलाना नूरुल्लाह हाशमी अकबर, इनकी खास उपस्थिति यहाँ पर रही है। आशीर्वाद के तौर पर वो उपस्थित रहे, मैं उनका भी शुक्रगुजार यहाँ पर रहता हूँ और सभी के लिए मंगल कामना करता हूँ। सबका धन्यवाद, सबको मंगल आशीर्वाद। तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून मी आज तुम्हाला 2 शब्द सांगत आहे। आज आम्ही नांदेडमध्ये भव्य दिव्य असा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। सर्व महिलांनी आम्ही उन्हातानात सर्व नांदेडमध्ये फिरले आहोत आणि हे वेळेची बचत आणि सर्वांच्या वेळेसाठी आम्ही सर्वांनी याचं मार्गदर्शन करीत आहोत। असे दरवर्षी आपल्या नांदेडमध्ये मेळावे होत आणि सर्व वरवधूच्या आई वडिलांनी सुद्धा आम्हाला सर्वांनी असं सहकार्य करावं एवढं बोलून मी 2 शब्द सांगते।